गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आपण यूज टू म्हणजे आपण युज्ड त्याचा वापर कसं करतात इंग्लिश लँग्वेजमध्ये आणि कोणत्या अर्थाने करतात हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. याचा वापर कसा करतात, याचा लिहिण्याचा स्ट्रक्चर कसा आहे, सेंटेन्स कसं बनवलं जाते, सेंटेन्स मध्ये कुठं वापरलं जाते, त्याचा फॉर्म्युला काय आहे, हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. तर यूज टूचा वापर फक्त आणि फक्त गोष्टी सांगण्यासाठी केला जातो आणि त्या गोष्टी पास्ट टेन्स मधल्या असतात. जेव्हा आपल्याला एखादी पास्ट टेन्स मधली गोष्ट सांगायची, गोष्ट म्हणजे सवय, पास्ट टेन्स मधली सवय सांगायची की मी असं करायचो, मी तसं करायचो, मी इथे जायचो, मी तिथे जायचो, मी हे खायचो ते खायचो, मला काय पण आदत सांगण्यासाठी, सवय सांगण्यासाठी, एक प्रकारचा आपण त्याला शौक पण म्हणू शकतो. मग असं करायचो, आता सोडला बा तो, म्हणजे मला तो शौक होता, आदत सवय शौक सांगण्यासाठी, आणि तो पण पास्ट टेन्स मधला, आदत सवय शौक सांगण्यासाठी युज्ड टूचा वापर केला जातो. म्हणजे युज्डचाच वापर केला जाते. आणि या पद्धतीचा युज टूचा वापर आहे. चॅनलमध्ये नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करायला तर अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. यूज टूचा फॉर्म्युला, मी इथे दोन फॉर्म्युले लिहिले आहे. दोन्ही फॉर्म्युले सेम आहे, दोन्ही फॉर्म्युलेचा अर्थ सारखाच आहे. फक्त वाचण्याचं, सांगण्याचं, समजण्याची पद्धत थोडी असते. जसं की यूज टू चा वापर आपल्याला सेंटेन्स मध्ये करायचा आहे, तर त्या सेंटेन्सची सुरुवात सब्जेक्टने पाहिजे, बरोबर आहे. इथं पण सब्जेक्टची सुरुवात, वाक्याची सुरुवात, सेंटेन्सची सुरुवात सब्जेक्टनंच आहे. त्याच्यानंतर चा वापर करायचा, इथं पण चा वापर केला. आता इथं युज्ड नंतर चा वापर केला, इथं वर युज्ड नंतर चा वापर केला. याच्यात लोचा काय, याच्यात लोचा काहीच नाही. म्हणजे इथं वर वनचा वापर केला, इथं वर चा वापर केला, लोचेगिरी काहीच नाही. युज्ड टू त्याच्यानंतर वर्ब वन, कारण की टू नंतर वर्ब वनचा वापर केला जाते, म्हणून टू नंतर इथं वर्ब वनचा वापर केला. युज्ड टू नंतर वर्ब ऍक्शन फर्स्टचा वापर केला, पण इथे युज्ड नंतर वर्ब सिक्सचा वापर केला. म्हणजे इथे वर्ब सिक्स म्हणजे काय असते, टू प्लस वर्ब वन इज इक्वल टू वर्ब सिक्स, टू प्लस वर्ब वन इज इक्वल टू वर्ब सिक्स. म्हणजे या वर्ब सिक्स मध्ये ऑलरेडी टू आहे, त्या वर्ब सिक्स मध्ये ऑलरेडी टू आहे, म्हणून आपण इथं वर्ब सिक्स असं लिहिण्यात आलं. जास्त भानगड न लावता यूज टू प्लस वर्ब वन असं एवढं लंब बोलण्यापेक्षा सरळ म्हटलं की सब्जेक्ट प्लस यूज टू प्लस वर्ब सिक्स खतम. इथं कसं असते, सब्जेक्ट प्लस यूज टू प्लस वर्ब वन, यूज टू प्लस वर्ब वन, फॉर्म्युला दोन्ही सारखेच आहे. मी हा सहजच लिहिला की हा जो टू आहे, यूज नंतर जो टू येत आहे तो ह्या ऍक्शनच्या आधी लावायचा आहे, म्हणजे आला आहे. त्या टूले जर आपण पकडला तर वर्ब सिक्स होत आहे. म्हणजे तुम्ही असं फॉर्म्युला किंवा असा फॉर्म्युला लक्षात ठेवू शकता, जो सोपी वाटत असेल तो. आता सेंटेन्स बघूया. आय यूज टू रीड, मी वाचायचो. आय यूज टू रीड, मी वाचायचो, म्हणजे मला सवय होती वाचण्याची किंवा मला आदत होती वाचण्याची, मी रोज पुस्तक वाचायचो. आय यूज टू रीड डेली इंग्लिश बुक, मी डेली इंग्लिश बुक वाचायचो, म्हणजे मी नेहमी इंग्लिश बुक वाचायचो. ठीक आहे, यूज टू. त्याच्यानंतर ही यूज टू राईट, तो लिहायचा. ही यूज टू राईट ए लेटर, तो पत्र लिहायचा. ही यूज टू राईट ए लेटर फॉर गर्ल्स, तो मुलींसाठी पत्र लिहायचा. ही यूज टू राईट, म्हणजे त्याला म्हणायचं काय याच्यामध्ये की त्याला लिहिण्याची सवय होती. काय लिहिण्याची सवय होती, लेटर, म्हणजे त्याला पत्र लिहिण्याची सवय होती किंवा त्याला स्टोरी लिहिण्याची सवय होती.
कायची नाही कायची सवय होती, पण त्याला लिहिण्याची सवय होती. तो काहीही लिहू, पण त्याला लिहिण्याची सवय होती. लिहिण्याची आदत होती. शी यूज टू मेक फूड. ती स्वयंपाक बनवायची. ती स्वयंपाक बनवायची. शी यूज टू मेक फूड. ती स्वयंपाक बनवायची किंवा ती स्वयंपाक करायची. आता नाही करत, कारण की आता मोठी झाली ना, डॉन झाली. आता नेट लागते. आधी ती स्वयंपाक करायची. तिला सवय होती किंवा तिला आदत होती. ती मम्मीला करू देत नव्हती, ती स्वतःच करायची. असं काहीतरी म्हणत असेल ते. म्हणजे तिला आधी स्वयंपाक करायची सवय होती. ते सांगत आहे. वी यूज टू मीट. आम्ही भेटायचो. वी यूज टू मीट. आम्ही भेटायचो. आता भेटत नाही, कारण आता मोठे झाले. आता मोठे झाल्यानंतर आपल्या करिअरच्या भानगडीमध्येच असतात. आता कोणी कोणाला भेटत नाही. लहानपणा देगा देवा मुंगी साखरेचा रवा, एरवाचा रत्न चोरत्याशी अकुंचचा मार. लहानपण खूप छान असतं यार. मोठं झालं ना, खूपच टेन्शन असतं. तर म्हणायचं काय, वी वी यूज टू मीट. वी यूज टू मीट. आम्ही भेटायचो. मित्रमंडळी वगैरे आम्ही भेटायचो. आता भेटणं होतच नाही. ठीक आहे. कुठे भेटत होतो, पण आम्ही भेटायचो. दे यूज टू प्ले. ते खेळायचे. दे यूज टू प्ले. ते खेळायचे. म्हणजे त्यांना आधी खेळण्याची सवय होती. आता ते खेळतच नाही. आता ते खेळतच नाही. दे यूज टू प्ले. त्यांना ते खेळायचे. म्हणजे त्यांना सांगायचं असं की त्यांना खेळायची सवय होती. असं त्यांचा ग्रुप होता की ते खेळायचे नेहमी. त्यांना ती सवय होती. आता ती सवय माहित नाही आहे की नाही. आपण फक्त गोष्टी सांगत आहोत. पास्ट टेन्स मधल्या गोष्टी सांगण्यासाठी पास्ट टेन्स मधल्या आपण सवय सांगत आहोत. म्हणून आपण इथं युज्ड टूचा वापर करत आहोत. आणि पास्ट टेन्स मधली गोष्टी सांगण्यासाठी सिम्पल टेन्सचा वापर करतात. म्हणजे कोणत्याही टेन्सचं सेंटेन्स असो, त्या सेंटेन्स मध्ये फक्त गोष्टी सांगत असेल तर फक्त सिम्पल टेन्सचा वापर होतो. ठीक आहे. चांगल्याने एक्सप्लेन केलंय मी. टेन्स पाहून घ्या. ठीक आहे. व्हिडिओ आहेच. सक्षम यूज टू गो टू स्कूल. सक्षम यूज्ड टू गो टू स्कूल. सक्षम शाळेत जायचा. आता माशा मारते, दुसरं काही नाही. तर आता पण शाळेतच जाते. मी सहजच नाव घेतलं. सक्षम यूज टू गो टू स्कूल. सक्षम शाळेत जायचा डेली. सक्षम यूज टू गो टू स्कूल डेली इन द मॉर्निंग. सक्षम रोज सकाळी शाळेत जायचा. म्हणजे त्याला ती सवय होती शाळेत जाण्याची. किंवा असं पण म्हणू शकाल स्कूल म्हणण्यापेक्षा सक्षम यूज टू गो टू जिम. त्याला इन अर्ली इन द मॉर्निंग. म्हणजे त्याला रोज सकाळी जिमला जायची सवय होती. आता ती सवय राहिलीच नाही. किंवा काही असो, त्याला आदत होती त्या जिमची. सक्षम यूज टू गो टू जिम अर्ली इन द मॉर्निंग. सकाळी जायचा. म्हणजे त्याची सवय सांगत आहोत आपण. त्या तो रोज सकाळी जिमला जात होता. आता काही तो जात नाही. या पद्धतीचा युज्ड टूचा वापर किंवा युज्डचा वापर म्हणा. युज्ड प्लस वर्ब युज्ड प्लस वर्ब 6 म्हणा किंवा युज्ड टू प्लस वर्ब 1 म्हणा. दोन्ही सारखेच आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करून ऑल ऑप्शन चूज करा. आणि हा माईक मी हातामध्ये यासाठी पकडू नये, कारण इथं जर लावला ना मी तर माझा आवाज क्लिअर येत नाही. त्यासाठी मी हातात पकडत आहे. तर अजूनही हातात पकडू नये. तुम्हाला आवाजामध्ये काही दिक्कत आहे का? कुठं अडचण आहे का? व्हिडिओमध्ये काही प्रॉब्लेम आहे का? हे तुम्ही सांगू शकता, कमेंट्स करू शकता. तुमच्यासाठीच तो कमेंट्स बॉक्स खाली आहे. नमस्कार.